8 जुलै रोजी नंदुरबार नगर परिषद समोर तुमचं जे आंदोलन झालं, का विषय होता, कशाबाबत आंदोलन करण्यात आलं? नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष युवा विकास सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे, कारण तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी स्वतः या ठिकाणी उपस्थित झाले आहे. नळदुर्गमध्ये केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सध्या जे काम सुरू आहे, या कामाबाबत दिनांक 20/5/2026 रोजी नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रार दिली होती. त्या तक्रारीचा विषय असा होता की नळदुर्ग येथे केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 योजनेअंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेत करार उल्लंघन, निकृष्ट काम, आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचार बाबत या ठिकाणी मी तक्रार दिली होती. जे काम त्या ठिकाणी सुरू आहे, या कामाबाबत दिनांक 24 जून 2024 रोजी सुजाता कन्स्ट्रक्शन यांनी नळदुर्ग नगर परिषद सोबत करार केला होता. त्या करारामध्ये अनेक अटी शर्ती त्या ठिकाणी घालण्यात आलेली आहे. त्यामध्ये मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो. दिनांक 24 जून रोजी जे करारनामा सुजाता कन्स्ट्रक्शनने नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांना लिहून दिला होता, त्यामध्ये टोटल जे निधी आहे या कन्स्ट्रक्शनसाठी जीएसटी वगळून 35,18,52,470 रुपये, यामध्ये ॲट पर CSR म्हणजे चालू दर सूची अनुसार हे निधी 35,18,52,470 रुपये इतकी आहे. या कामामध्ये जे करारनामा करण्यात आलेला आहे, या करारनाम्याच्या नियम 14 मध्ये जे सुजाता कन्स्ट्रक्शन यांनी असे लिहून दिले आहे की करारनाम्याच्या नियम 14 अनुसार कामाची मुदत 18 महिने पावसाळ्यासह असून सदर विहित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास मुदत व्यतिरिक्त कालावधीसाठी प्रति दिवस 5,000 रुपये दंड आकारण्यात येईल व ते दंड बिलातून किंवा सुरक्षा अनामतामधून वसूल करण्यात येईल. हे स्वतः सुजाता कन्स्ट्रक्शन यांनी नळदुर्ग नगर परिषदेला 24 जून 2024 रोजी या करारनाम्यामध्ये लिहून दिलेलं आहे. त्यांनी स्वतः लिहून दिलेलं आहे. हे कागदपत्र मी कुठून आणलेलं आहे म्हणजे हे माहिती अधिकारामध्ये घेतलेले कागदपत्र आहे. स्वतः नगर परिषदचा याच्यावरती सही शिक्का आहे. आता 18 महिने त्या कालावधी संपून गेली, परंतु ते काम पूर्ण झालेलं नाही. त्याने नगर परिषदला विनंती करून 26/4/2026 4 महिन्याची मुदत त्यांनी वाढवून घेतली. नगर परिषद प्रशासनाने काम पूर्ण व्हावा म्हणून 4 महिन्याची मुदत त्याला वाढवून दिली. परंतु हे मुदत वाढ करत असताना नगर परिषद प्रशासनाने जे करारनामा सुजाता कन्स्ट्रक्शन यांनी नगर परिषद सोबत केला, ते करारनाम्याला त्यांनी वाचलेला नाही. करारनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 18 महिन्यामध्ये पावसाळ्यासह जर काम पूर्ण झालेलं नाही तर प्रति दिवस 5,000 रुपये दंड नगर परिषदने वसूल करू शकतात. परंतु नगर परिषदने या सुजाता कन्स्ट्रक्शनला 4 महिन्याची मुदत वाढ करून दिली आणि खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेला आहे. कारण 5,000 रुपये दंड का वसूल करावा? विहित मुदतीमध्ये काम पूर्ण झालेलं नाही म्हणून दंड वसूल करा, अशी मागणी माझी आहे. त्याचं करारनाम्याच्या अनुषंगाने 5,000 रुपये दंड तुम्ही स्वतः वसूल करा. प्रतिदिन ते 5,000 रुपये दंड नळदुर्ग नगर परिषदेला निधीमध्ये वापर करा. कारण हा जे पैसा आलेला आहे जनतेचा पैसा आहे, नळदुर्गकरांचा पैसा आहे. हे पैसा जे होता, ही निधी जे होती शासनाची निधी आहे आणि शासन निधी कुठून गोळा करतात हे आपल्याला माहिती आहे. जनतेचा टॅक्स हेच निधीमध्ये आहे. तर त्यांनी 18 महिन्यामध्ये काम पूर्ण न केल्यामुळे त्यांनी स्वतः लिहून दिलं आहे की मी प्रतिदिन 5,000 रुपये दंड देतो, परंतु दंड नगर परिषदने वसूल केलेला नाही. त्यासाठी मी या ठिकाणी त्याच्यावरती तात्काळ ब्लॅकलिस्ट करा आणि दंड वसूल करा म्हणून मागणी केली. त्यामध्ये
दुसरा जे तिला मुदतवाढ करून देण्यात आली आहे नळदुर्ग नगर परिषद मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये 6 महिन्याची तिला मुदतवाढ करून देण्यात आली. परंतु आज देखील त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि नळदुर्ग नगर परिषदच्या प्रशासनाला इतकी माहिती नाही की आपण जे दंड त्याच्याकडून वसूल करून घेणार आहे त्या दंडच्या पैशामध्ये आपण नगर परिषदमध्ये जे निधी आहे ते निधी वाढू शकतात. त्या दंडच्या पैशामध्ये नळदुर्गकरांच्या लोकांना ते निधीच्या पैशामध्ये कुठंतरी विकासाचं काम होऊ शकतात. यामुळे आमची मागणी आहे. आणि तिने स्वतः नियम 59 मध्ये सुजाता कन्स्ट्रक्शन यांनी लिहून दिलेलं आहे की जे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास दर दिवशी योग्य ते दंड आकारला जाईल व होणारी दंडाची रक्कम मक्तेदाराच्या बिलातून कपात घेतल्यास त्याच्यावर माझी कुठलीही हरकत नाही. स्वतः त्यांनी या करारनाम्यामध्ये लिहून दिलेलं आहे की माझी कुठलीही हरकत नाही, तुम्ही दंड वसूल करू शकतात. परंतु मला आज हे कळत नाही की नगर परिषद त्याच्याकडून दंड का वसूल करत घेत नाही. त्याच्यावरती दंडची कारवाई झाली पाहिजे. हे बघा, नियम 59 योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या संपूर्ण कामे सादर करारनामा लिहून दिलेल्या तारखेपासून 18 महिने कालावधीत मुद्दा क्रमांक 10 चे अधीन राहून पूर्ण करून देईल. कामे मुदतीत पूर्ण न झाल्यास दर दिवशी योग्य ते दंड आकारला जाईल व होणाऱ्या दंडाची रक्कम मक्त्याच्या बिलातून कपात होईल किंवा कपातून घेतला जाईल. त्यास माझी कुठलीही हरकत नाही. हे स्वतः सुजाता कन्स्ट्रक्शन लिहून दिलेलं आहे. परंतु नळदुर्ग नगर परिषदच्या प्रशासनाने याच्यामध्ये कुठलीही हरकत घेतली नाही, त्याच्याकडून दंड वसूल करून घेतला नाही, त्याच्यावरती काय नोटीस पण काढलेली नाही. त्यासाठी या सर्व जनहिताच्या विषयावर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करा म्हणून मागणी करत जाहीर निषेध आंदोलन केलेलं आहे. सुजाता कन्स्ट्रक्शन कडून यांच्याकडून 5,000 रुपये प्रति दिवस दंड कशासाठी वसूल करावा आणि दंड वसूल करण्याचा उद्देश काय? मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे दंडाची मागणी आमची आहे हे सुजाता कन्स्ट्रक्शनच्या करारनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे. हे करारनामा तिने स्वतः नगर परिषदला 26/6/2024 रोजी तिने स्वतः नळदुर्ग नगर परिषदला करार करून दिलेला आहे. हे मी या करारनाम्याच्या अनुषंगाने पूर्ण करून देईल काम. परंतु त्यांनी लिहून दिलेल्या शब्दावर त्यांनी स्वतः ठाम भूमिकेमध्ये नाही आणि नगर परिषदेने आजपर्यंत हे करार पूर्णपणे वाचलेला नाही. नगर परिषद प्रशासन त्याच्याकडून दंड का वसूल करावा, त्यांनी 18 महिन्याच्या कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी घेतलेला आहे, परंतु हे विषयावर त्यांनी काम पूर्ण केलेलं नाही. म्हणून त्याच्याकडून दंड वसूल करण्यात यावा आणि जे दंड त्याच्याकडून वसूल करण्यात येणार आहे ते दंड नळदुर्गकरांच्या नळदुर्ग वासियांच्या विकासासाठी वापरावा अशी आमची मागणी आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात इतकी मोठी निधी त्याला देण्यात आलेली आहे, परंतु इतकी मोठी निधी घेऊन त्यांनी कालावधीमध्ये 18 महिन्याच्या कालावधीमध्ये काम पूर्ण केलेलं नाही. तुमचं पुढील आंदोलन कुठे होणार आहे आणि पुढील दिशा आणि निर्देश काय असणार? मी दिनांक 8 तारखेला नळदुर्ग या ठिकाणी उपोषण केला होता. त्याआधी नळदुर्ग नगर परिषदमध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो, आम्ही जे तक्रार त्यांच्याकडे दिलेली आहे याआधी 20/5/2026 रोजी मी तक्रार दिलेली आहे. 20/5/2026 रोजी जी तक्रार मी दिली होती याच्यावर पण नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकाऱ्यांनी कुठलीही हरकत घेतलेली नाही, कुठलीही कारवाई केलेली नाही. आता 2 दिवसामध्ये नळदुर्गच्या मुख्य अधिकारी यांच्यावरती कारवाईची मागणी आणि यांच्यावरती प्रथम गुन्हा दाखल करण्याची मागणी माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद धाराशिव यांच्याकडे मी करणार आहे. कारण महाराष्ट्र नागरी सेवा या अधिनियमाखाली 15 ते 20 दिवसामध्ये जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रावरती तात्काळ कारवाई करून याच्यावरती झालेल्या कारवाईचा अहवाल आम्हाला द्यावा अशी तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम आहे. परंतु 1.5 महिना संपून गेलेला आहे. आजपर्यंत 20/5/2026 या तक्रारीवर कुठलीही कारवाई झालेली नाही. दुसरी गोष्ट, आता आम्ही परवा 2 दिवसापूर्वी याच विषयावर परत एकदा स्मरणपत्र आणि तक्रार दिलेली आहे. आता 2 दिवसानंतर सोमवार किंवा मंगळवारी मी स्वतः उस्मानाबादचे धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वतः जाऊन त्यांना अशी मागणी करणार आहे की नळदुर्ग नगर परिषदचे जे मुख्य अधिकारी आहे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी आम्हाला द्या. त्यानंतर ते परवानगी घेऊन
मुंबई या ठिकाणी मंत्रालयासमोर आझाद मैदान या ठिकाणी आम्ही पुढच्या आठवड्यात आंदोलन सुरू करणार आहे. कारण इतका मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी होत आहे, परंतु प्रशासन अधिकारी असो किंवा मुख्य अधिकारी असो याच्यावरती कोणाचीही नजर नाही, कोणीही या विषयावर बघत नाही. ज्या पद्धतीने अमृत 2 पाणी पुरवठा योजनामध्ये ज्या पद्धतीने शासनाने 35 करोडची निधी दिलेली आहे, हे निधी कोणाची आहे? हे सर्व जनतेचा टॅक्स आहे. या टॅक्साच्या पैशाला शासनाने निधी म्हणून नागरिकांची सेवा व्हावी, नागरिकांना विकास व्हावा म्हणून हे निधी दिलेली आहे. परंतु 18 महिने संपून गेले, आता 1.5 वर्ष आता समोर येत आहे, अजून पण काम पूर्ण झालेलं नाही. यामध्ये कुठं तर कुठं आर्थिक संगनमत सर्रासपणे अधिकाऱ्यांचा, अभियंतेचा, नगर परिषदेच्या अनेक अधिकाऱ्यांसोबत दिसून येत आहे. त्यामुळे हे जनहिताचा विषय आहे म्हणून आम्ही यावर पाठपुरावा करत आहे. आणि या विषयावर जोपर्यंत सुजाता कन्स्ट्रक्शन याच्यावरती ब्लॅकलिस्टची कारवाई होत नाही, त्याच्याकडून प्रति दिवस 5,000 रुपये दंड वसूल केला जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. वेळ प्रसंगी या विषयावर आम्ही न्यायालयात देखील रिट पिटिशन दाखल करणार आहे. एवढंच सांगून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.